तर नमस्कार मित्रांनो. आता वाजलेत 4:30. आम्हाला निघायचं होतं 3:30ला, पण आमचा मित्र जयेश आणि त्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे गेले तरी नाही म्हटलं तरी एक 6-7 वर्ष झाले आम्ही नेहमी जातो आहे दापोलीला, आणि नेहमीप्रमाणे जयेशनी लेट केलेला आहे. तर त्यासाठीच फक्त 3:30ला निघायचं होतं, ते 4:30 वाजलेत. अजून घरूनसुद्धा निघालेलं नाही आहे. त्याला यायला मला वाटतं अजून आता म्हणजे 6 वाजतील आम्हाला निघायला. तर मी आता घरी चाललो आहे. मी पण ऑफिसवरनं आलो आहे. मी आता ही गाडी नाही नेते, ॲक्च्युली केतन आहे, केतनची गाडी घेणार आहे. तर आज आज शनिवार आहे. शुक्रवारची शिफ्ट आम्ही संपवून आलो आहे. मी सगळे नाईट शिफ्टवाले आहेत. तर शुक्रवारचं आमचं काम झालेलं आहे. आता शनिवार पहाट आहे. शनिवारी आम्ही जाणार तिकडे. शनिवार रविवार राहून सोमवारी परत येणार आणि रात्री परत ड्युटीला. तर असा आमचा प्लॅन आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे कशी मस्त राईड असणार आहे, म्हणजे कशी ड्राईव्ह असणारे, रस्ते कसे आहेत आणि कुठे जाणार आहे आम्ही. यावेळेस जरा वेगळ्या ठिकाणी आम्ही रिसॉर्ट बुक केलं आणि नेहमीच आमचं एक दिवस आहे ते नेहमीचं फिक्स आहे तिकडे ओम शांती रिसॉर्ट करदेला. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो कसं लोकेशन आहे. जर तुम्ही मागचा व्लॉग नसेल बघितला तर हा नक्की बघा. चलो. ये हाँ ना. अरे हाँ दिखा भाई. आता 6:30 वाजलेत आणि आम्ही आत्ताशी ॲक्च्युली मुळशीमध्ये पोचलो आहे, मुळशी डॅमच्या जवळ. जयेश गुजराती म्हणून जो माणूस मागे बसले, मैं ये वाला बोल रहे थे कि यहाँ पे खाने का. रक्षित तर झोपलाय आता इकडे. अरे तो आम्ही आता ॲक्च्युली घाट उतरलो आहे. घाट उतरून म्हणजे आम्ही नॉनस्टॉप आलो, म्हणजे आम्हाला तरी 6:30ला आम्ही निघालो ना, 1-2 तासात आम्ही पोचलो आहे तामिनीच्या खाली. ये बंदी केतन, रक्षित, जयेश. मस्त झालं क्लाइमेट. डबल सीट मधलं गाणं आहे तो मूवी बघितला का डबल सीट. आता इकडे महाडच्या इकडे जोशी वडेवाला दिसले आम्हाला, म्हणून आम्ही आता इकडे थांबलोय. जरा नाश्ता करूया, कारण की आता म्हणजे 8:45 वाजलेत आणि भरपूर भूक लागली आहे. मानगाववरून आहे ना पुढे आलं ना, जोशी वडेवाले झाले. खरं ॲक्च्युली चांगलं होतं सगळं, सांबार पण, मिसळ पण आणि सगळंच, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. वडापाव पण चांगलाच होतं, गरम गरम मस्त. गर्दी पण भरपूर आहे ॲक्च्युली इकडे. तर चांगलं ऑप्शन इकडे आता उघडलं आहे. पहिले नव्हतं, आता हे माहीत नाही कधी झालं आहे, पण चांगलं झालं आहे. मोठं आहे भरपूर, छान वाटलं. लेट कमर
लेट कवर नहीं थे, तुम लोग जल्दी आ गए, हां मैं टाइम पे आया केतन की वजह से। वॉशरूमची पण सोय आहे समोर। अच्छा तर चला आता भेटू पुढे। आता 10-20 झालेत आणि एक 40 किलोमीटर बाकी आहे। पण हा रोड आहे ना, हा असा एकदम बारीक सगळा रोड असल्यामुळे खूप थोडंसं नाही का टायरिंग होऊन जातं गाडी चालवायला। आणि ऑब्वियसली म्हणजे आम्ही नाईट करून आलो आहे तर थोडंसं आता ड्रायव्हिंग करण्याला फक्त त्रास होतो थोडाफार, बाकी तर हे बघा इकडं झोपलं आहे। आता दुसरी झोप काढतोय, ह्याची दुसरी खेप आहे झोप काढायची। ह्या भाईला झोप येते पण कम्फर्टेबल नाही आहे ना तसं, हा त्याला झोपता येत नाहीये। आणि आपलं तर काय चालतं, आपल्याला सवयच आहे। पण बस आता आम्हाला फक्त आतुरता आहे ते समुद्र पाहायची, कधी समुद्र येतोय आणि आम्ही कधी मग एकदम फ्रेश होऊन जाणार सगळे, मग कोणाला झोप येणार नाही काय नाही। आम्ही नेहमी बोलतो की आम्ही तिकडे रूमवर जाऊन आहे ना पहिला आराम करणार, रिलॅक्स होणार, खाणार पिणार एकदम आणि रिलॅक्स होणार। पण तिकडे एकदा समुद्र बघितला, बीच बघितला ना एकदम फ्रेश होऊन जातो आणि पहिले आम्ही बीचवर जातो। पहिले जाऊन तिकडे मस्त पाय वगैरे आपले ओल्ले करून येतो बीचवरती पाण्यात आणि मग तर काय मग इकडे तिकडे फिरत राहतो। आमचा ॲक्च्युली हा होता पहिला व्ह्यू समुद्राचा। इकडे आता आमचं हॉटेल आलंय सँड कासल। अभी तो इधर ही रुकना पड़ेगा। कैसे लग रहा है? गाडीतनं उतरून पहिले मी समुद्र बघायला चाललोय आता पुढे। काय सांगू तुम्हाला, काय फिलिंग आहे समुद्राकडे बघून। वाव, मस्त मस्त एकदम मस्त जागा निवडली आम्ही। इथे बसून जेवू शकतात, आहे इकडे रिलॅक्स करायला मस्त बघा समुद्र। चला जाऊन रूम पण बघितलं नाही आम्ही, काहीच नाही, डायरेक्ट मी इकडे पळत आलोय पहिले। आणि छान प्लेस आहे, खूप छान आहे बघा। जेवणाचं बघू आता, जेवणाचं कसं काय इकडे। थाली वगैरे आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे त्यांचं, तो डायनिंग एरिया पण आहे। तर जेवण वगैरे थोड्या वेळाने करणार, कारण की आम्ही मिसळ खाल्ली आहे ना, भरपूर पोट भरलेलं आहे। तर आत्ता तर एवढ्या लवकर भूक नाही लागली आहे, पण एक 2 वाजता वगैरे मस्त जेवण होऊन जाईल। आणि बरेच रिसॉर्ट आहेत इकडे, बाजूला पण आहे, सगळे लाईनशीर आहेत। बीच असा बोलतात ना जाऊन भिजण्यासारखा बीच नाही आहे, असं की एकदम थोडा
खूप अशी काळी रेती आहे, असं एकदम क्लीन नाही आहे. पण बाकी असं राहायला इकडं रूमवरती राहून जर असं बोलत असेल तर छान आहे. तर आम्ही आता ॲक्च्युली थोडंसं इकडे पुढे राऊंड मारून येणार आहे आणि मग जेवायला घेतो. नाहीतर ना मग काय जेवण वगैरे ते बनवतील. आत्ता चालू आहे आणि अर्धा एक तास लागणार आहे रूम क्लीन व्हायला. तर मग रूम क्लीन झाल्यावर मग रिलॅक्स होणार. पण छान आहे, एकदम मस्त आहे रिसॉर्ट. बघा ना, सगळे लाईनचे रूम आहेत आणि समोर बीच आहे. इथे मस्त नारळाचं झाड पण आहे. फायनली आम्ही खूप आता फ्रेश झालो आहे. एवढे सगळे आता पेंगलेले होते, सगळे झोपेत होते, सगळे फ्रेश. फ्रेश मच्छी है। उसने मेरे को क्या बोला, एवढा उशीर का नुकसान नहीं कभी करा लिया, अपने को लगता रहेगा फायदा ही बहुत है। फायदा है। नीलाव के टाइम क्या था, एक बार मैंने कितने 2000 रुपये में इतने बैंक से दो बड़े रुपये निकाले। आता मी आणि रक्ष तिकडे हरणाईच्या मार्केटमध्ये आलो आहे. थोडंफार काही सामान घ्यायला, कोल्ड्रिंक वगैरे, काही स्नॅक्स वगैरे, मेडिकल आहे, सगळं आहे इथे. हरणाईचं छोटं मार्केट आहे, पण भेटतं आहे म्हणजे सगळं काय. तर मित्रांनो, ॲक्च्युली आत्ता म्हणजे 7:30 वाजलेत आणि दुपारी आम्ही भरपूर दमलेलो म्हणून आम्ही दुपारी जेवून झोपलो. दुपारी एकदम फुल जेवलो आहे आणि झोपलो. ते डायरेक्ट 7 वाजता जाता ॲक्च्युली डोळे उघडले आणि बाहेर बघितलं तर पाऊस पडत होता. म्हणून एकदम आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि मग बाहेर तुम्हाला दाखवतो. एकदम मस्त माहोल झाला आहे बाहेर. सगळे आपले आपले गाणी लावून बसलेत आपल्या आपल्या बाल्कनीमध्ये. आम्ही पण आता फ्रेश होऊन आता आम्ही बाहेर चाललो आहे आणि आम्हाला जेवायचे पण आम्ही ॲक्च्युली ऑप्शन्स बघणार आहे. कारण की इकडे जेवण काय एवढं म्हणजे आम्हाला काही खास वाटलं नाही. टेस्टच्या हिशोबाने आम्ही जसं नेहमी खातो ना, इकडे येऊन जशी टेस्ट असती तशी काही टेस्ट इकडे तर नव्हती. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर ॲक्च्युली आज संडे मॉर्निंग आहे आणि बाहेर तर हे बघा असं आहे, रात्रभर पाऊस होता, असं झालं आहे. लोक निघालेत. ॲक्च्युली आमची झोप इकडे ना कुत्रा झोपलेला एक, त्यांनी आमची झोप खराब केली. क्यों? अरे हां ना, हे बघा असे आम्ही झोपलेलो बेडवरती 3 जण आणि इथे खाली जयेश. कितने मिला अपने को रूम? अपने को रूम मिला 4000। 4000 मध्ये आम्हाला रूम मिळालेला. म्हणजे बॉईज ट्रिपला तर काही गरज नाही लागत आम्हाला 2 रूमची. ऑब्व्हियसली एका रूम आहे, 4 जण असू दे 5 जण असू दे, आम्ही एका रूममध्येच राहतो. मग आमच्यासाठी सफिशियंट आहे. मेक शुअर टू नेगोशिएट। हां, इकडे आता हे रिसॉर्ट चांगलं आहे म्हणून ते काही रेट सांगतील तुम्हाला 6000 7000, पण तुम्ही जर नेगोशिएट केलं, बार्गेन केलं तर ते करून देतात. नाहीतर बोलतील एका रूममध्ये 3 जणच आम्ही घेतो, 3च्या वरती चालत नाही. पण तुम्हाला तसं पटवून द्यावं लागेल. तर आम्ही आता बोललो चल, म्हणजे आता बीचवरती आम्ही त्या साईडला गेलेलो, पण तिकडे खूप असं कचरा वगैरे, तिकडे अशी काही जायची इच्छा झाली नाही. म्हणून आम्ही आता इकडे रोड साईड जरा जातोय, एक राऊंड मारून येतो. आणि हे बघा गाडी केतनची, ही ना ॲक्च्युली ही किया सेल्टॉस IMT व्हर्जन आहे, जी आम्ही क्लचवाली माणसं आम्ही प्रयत्न केलेली गाडी चालवायची. आपले दोन्ही पाय असतात म्हणून ना गेअर टाकायला मी अक्षरशः ब्रेक दाबलेत 2-3 वेळा आणि सोडून दिलं. गाडी लगेच घेतलीच नाही परत. कैसे था एक्सपीरियंस वॉज वेरी गुड. पर ऐसा है कि मोहिते ने जब गाड़ी चलाया था ना, तब जान हलक में आ गई, क्योंकि मोहिते को आदत है
क्लच दबाने की, और उस गाड़ी में क्लच था ही नहीं। तो भाई साहब ने क्लच समझ के ब्रेक को दबा दिया, तब अटक गए थे हम लोग। नशीब मागे कुठली गाडी नव्हती। हाँ लेकिन मजा आ गया, ओवरऑल एक्सपीरियंस बहुत भारी था। रोड ट्रिप अमेजिंग फॉर कुकिंग। मी खरंच ॲक्च्युली खूप गाडी मिस करतोय। पहिल्यांदा असं झालं की मी गाडी चालवत नाहीये, कुठेतरी लांब आलोय फिरायला, आणि पण ठीक आहे, पॅसेंजर सीटमध्ये पण मज्जा येते। रोड साईड खूप छान आहे बघा, एकदम ग्रीनरी। इधर से वो बीच पे जाता है, लेकिन वो इतना अच्छा बीच है नहीं वैसे। इथे आम्ही जाणार होतो सॉल्ट वॉटरला, पण त्याचे जरा रिव्ह्यूज गुगलवरती आम्ही बघितले, त्यात खराब रिव्ह्यूज पण आहेत, पहिले चांगले पण आहेत बरेच, पण नंतर आता लेटेस्टमध्ये खूप खराब रिव्ह्यूज, आता ते फेक आहेत का खरं आहेत ते माहीत नाही, पण मग त्या रिव्ह्यूजमुळे आम्ही ते कॅन्सल केला तो प्लॅन, आणि इकडे सँड कासलला बघितलं। तसं रिसॉर्ट एकदम मस्त आहे, रिसॉर्टला जायला म्हणजे फॅमिली वगैरे जरी असेल ना तर खूप छान आहे, पण फूडचं माहीत नाही आम्हाला, फूडचं एवढं काही पटलं नाही, म्हणून आम्ही इकडं समोर एक पुढेच एक किलोमीटर पे रहेगा ना ऑलमोस्ट, हाँ, एक 1.5 किलोमीटरवरती इथून ना आमंत्रण हॉटेल आहे, तिकडे एकदम बेस्ट जेवण मिळते, आणि गर्दी पण भरपूर होती रात्री आम्ही गेलो तर। आम्ही तिकडून सरळ पार्सल आणलं आणि मस्त जेवण होतं, एकदम मस्त। रेस्टॉरंटच आहे, तर रात्री 10:30-11 पर्यंत भेटून जातं सगळं। आता ॲक्च्युली पाऊस आलाय परत मस्त एकदम ग्रीनरी आहे, आणि एक्सपेक्टेड नव्हतं ॲक्च्युली पाऊस असेल सध्या, कारण की गणपती विसर्जन झाल्यावर त्यानंतर म्हणजे 4 दिवस पाऊस उघडलेलाच होता, तर आम्हाला वाटलं की तसंच असेल क्लायमेट, पण कंटिन्यू असं बारीक बारीक चालूच आहे पाऊस आता पण। बोल उधर से शायद, इकडे आम्ही थांबतो थोडा वेळ, नाहीतर बीचवरतूनच जाऊ आम्ही रिसॉर्टला, कारण की तिकडून अशी पण आहेच, मागणं रस्ता आहेच बीचच्या साईडने रिसॉर्टला जायला। पीछे से डालना। ॲक्च्युली हो, ती समुद्राची सगळी रेती लागली कॅमेऱ्याला जरा। असं छान आहे रिसॉर्ट, पण फक्त बीच प्रॉब्लेम आहे, नाहीतर सगळं छान आहे असं राहायला इकडे। मस्त एकदम झालंय। आता ॲक्च्युली आम्ही इकडून आता चेकआउट केलं आहे, चेकआउट करून आता दुसरीकडे निघालो आहे कर्दे बीचला। कर्देला ॲक्च्युली आमचं ना नेहमीचं एक तिकडे ओम शांती बीच रिसॉर्ट, तिकडे जाणार आहे आता। ते तर आमचं मे फेवरेट आहे, ते तिकडे पण असंच आहे, तिकडे ॲक्च्युली मे कॉटेज म्हणजे नाही का बेडमधनंच तिकडून दिसतं डायरेक्ट। आता झाले, गाडी पण रेडी झाली आहे, चला दाखवतो पुढे।
हा का